तर चला मित्रांनो, मी आज तुम्हाला इंटरनेटवरून ब्लू कसा काढायचा आणि ब्लॉकमधून कसं काढायचं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, न स्किप करता. तर ही माझी स्क्रीन आहे, बघू शकता ही स्क्रीन आहे मोबाईलची. तर इथे इंटरनेट ब्राउझर आहे, इंटरनेटवर दाबायचं हे गोल्याच्या आणि इथं सर्च बॉक्समध्ये यूट्यूब कम नाव टाकायचं. तर इथं असा लोगो येतो, म्हणजे अशी स्क्रीन येते. इथं यूट्यूब स्टुडिओ नाव नाही का हे, याला यूट्यूब स्टुडिओला क्लिक करायचं. यूट्यूब स्टुडिओला क्लिक करायच्यानंतर असं थोडा लोड होतो. तर बघू शकता हे माझं आता यूट्यूब स्टुडिओ सगळं खोललेलं आहे चॅनलचं. तर हे बघा माझं सगळं खोललेलं आहे यूट्यूबची स्क्रीन सगळी. तर इथे एका साईडला कडीला एकदम कोपऱ्यामध्ये, एक मिनिट इथं एकदम कोपऱ्यामध्ये सेटिंगचं चिन्ह आहे बघा. सेटिंगला दाबल्याच्या नंतर असा लोगो येतो, म्हणजे असा चौकोनी खप्पा आल्याच्या नंतर काय करायचं माहिती का, इथं कम्युनिटी मॉडेटर नाव आहे ना, इथं दाखवायचं. कम्युनिटी मॉडेटरपाशी दाबल्याच्या नंतर असं येतं 3 युजर मॅनेजमेंट आणि चॅनल गाईडलाईन्स असं नाव येतं बघा. तर काय करायचं, तर युजर मॅनेजमेंटवर दाबायचं. दाबल्याच्या नंतर खाली ऑप्शन येतात असे. तर इथं हाईड युजर, मॅनेजिंग मॉडेटर, स्टँडर्ड मॉडेटर. तर हाईड युजर जर आपल्याला हाईडमधून काढायचं आहे कोणाला आणि ते ब्लॉक झालं आहे आपल्याकडून, तर काय करायचं, ते हाईड युजर नाही का, इथं मॅनेज नाव आहे. तर मॅनेजला दाबायचं. मॅनेजला दाबल्याच्यानंतर असा चौकोनी खप्पा येतो बघा. तर हे बघू शकता कोणाकोणाला मी ब्लॉक केलेलं आहे, तर हे रिमो नाव येतं बघा. इथं रिमो नाव येतं ह्या खप्प्यामध्ये पांढऱ्या. तर काय करायचं, पांढऱ्या खप्प्यामध्ये दाबायचं, मग रिमूव्ह होतो. म्हणजे सगळे हाईडमधून निघतात लोक. ज्या लोकांना नाही का आपण हाईड केलेलं आहे ना, ते सगळं या चौकोनी खप्प्यामध्ये बघू शकता. इथं आता मी किती जणांना हाईड केलं आहे बघा, 1 2 3 4 5 जणांना मी हाईड केलेलं आहे. तर आपल्याला हाईडमधून काढायचं आहे ते. तर काय करायचं, रिमो नाव नाही का, हे रिमो नाव दिसतं ना तुम्हाला, रिमो दाबायचं. रिमोला दाबलं ना ते लगेच एक निघला, लगेच दुसरा पण निघला, लगेच तिसरा पण निघाला, लगेच चौथा पण निघाला, लगेच पाचवा बी निघाला. तर हे सगळे ॲड झाले. तर लगेच डन केलं ना, मग सगळे ब्लॉकमधून निघतात. हे डन केलं ना, इथं डन नावाला दाबायचं, मग सगळे ब्लॉकमधून निघतात. तर मी आता मग पुन्हा अशी स्क्रीन येते, पुन्हा सेवची स्क्रीन येते. या सेवच्या स्क्रीनला दाबायचं, मग सगळे ब्लॉकमधून निघले. बघू शकता तुम्ही, असं काढायचं. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर असं करायचं. जर आपल्याला ब्लू पण काढायचे असले ना सगळ्यांचे, तर इथंच असं करायचं बघा. सेटिंगमध्ये जायचं परत आणि कम्युनिटी मॉडेटरला दाबायचं आणि इथं युजर मॅनेजमेंटला दाबायचं आणि त्याच्यानंतर इथं स्टँडर्ड मॉडेटर, मॅनेजिंग मॉडेटर, इथं जे आपण ब्लू दिलं आहे ना त्याला दाबायचं. स्टँडर्ड मॉडेटर आहे ना त्याला दाबायचं. तर बघू शकता इतक्या जणांना आपण ब्लू दिला आहे, किती मोठे जणांना ब्लू दिलेला आहे तर बघू शकता तुम्ही. तर ह्याला काय करायचं, रिमो दाबलं ना, मग इथं डन करायचं. डन करायच्यानंतर मग ते सेव्ह करायचं. मी तुम्हाला सांगितलं आहे, शेवटला सेव्ह नाव येतं, ते दाबायचं. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असाच व्हिडिओ नक्कीच मी घेऊन येईल. तर कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, व्हिडिओ शेअर करा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर असाच नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल आणि हा व्हिडिओला फुल सपोर्ट करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय मित्रांनो, बाय.